नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या मोठ्या व्लॉगमध्ये। तर मी पहिल्यांदाच हा मोठा व्हिडिओ अपलोड करत आहे। तर आज तुम्हाला मी दिवसभर काय काय केलं हे तुम्हाला पाहायला मिळेल। तर हा व्हिडिओ आहे काल आषाढी एकादशी होती आणि त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे। तर सकाळी मंगलमय वातावरणामध्ये मी छान अशी तुळशी वृंदावनाची पूजा करून घेतली। मी हा तुळशी वृंदावन म्हणजे परवा दिवशी जो मी व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी तुळस, तुळशी वृंदावन, एक छोटंसं गुलाबाचं रोपटे हे सगळं काही आणलेलं आणि तेच मी त्याच तुळशीची पूजा करत होते। आणि मी दरवर्षी पूजा करते त्याप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा करत होते। मी स्क्रीनवर दिला आहे बघा फोटो। ही माझ्या पहिल्या वर्षीची आणि ही माझ्या दुसऱ्या वर्षीची लग्नानंतरची पूजा आहे आणि ह्या वर्षीची ही पूजा आहे। तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या वर्षीची पूजा आवडली। छानपैकी अशी पूजा करून घेतली। विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक करून पूजा केली। छानपैकी पूजा आवरून देवाला नमस्कार करून आम्ही गेलो आमच्या इथे रिंगण सोहळा पाहण्यासाठी। त्या रिंगण सोहळ्यामध्ये मी आणि माझा शंभू सुद्धा सहभागी झालो। तर तुम्ही बघा पुढे। सावळ्या राया माझ्या भगवंता, पंढरीची माऊली तू, पंढरीची माऊली तू, सावळ्या हरी। ज्ञानोबा माऊली तुकाराम। तिथला रिंगण सोहळा संपल्यानंतर आम्ही गेलो आमच्या घराजवळच असणाऱ्या भैरोबा मंदिरमध्ये। तिथं सुद्धा विठ्ठल मंदिर आहे। तिथं आले होते छोटे वारकरी आणि तिथं सुद्धा रिंगण सोहळ्यात सहभागी झालो। पंढरीच्या दारी आनंदाने नाचत गात जाऊया वारी। तारमृदुंगाच्या तालावर तुमली पंढरीच्या दर्शनाला निघाली लेकर सारी। विठू विठू म्हणत चालू पंढरीच्या दारी आनंदाने नाचत जाऊया। तर एवढं छान वाटलं ना छोट्या मुलांसोबत रिंगण सोहळा करून। मग बघा विठू माऊलीची किती छान अशी पूजा मांडली होती। आम्ही सुद्धा देवदर्शन करण्यासाठी तिथे गेलो। गर्दी होती थोडी पण म्हटलं थांबूया रांगेत। मग छानपैकी असं दर्शन झालं। तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाववी। दर्शन घेऊन आम्ही घरी आलो। मी आमच्या सर्वांसाठी खिचडी फराळाचं जे काही ते बनवत होते तोपर्यंत ओमकार छान असं आम्ही परवा दिवशी नर्सरीतून आणलेलं हे गुलाबाचं झाड कुंडीमध्ये रोवत होता। मी म्हटलं आपण पण थोडा हातभार लावावा म्हणून मी ती पिशवी फक्त पकडली होती। बाकी ते मेहनत जी काय ते ओमकारनंच घेतली होती झाड लावण्यासाठी। छानपैकी असं त्यानं कुंडीमध्ये हे झाड लावलं। तर ओमकारने छान असं एक कुंडीमध्ये झाड लावून घेतलं। खरंच खूप भारी वाटतंय जेव्हा आपण काहीतरी सांगतोय आणि आपला नवरा ती मनापासून ऐकून करतोय। मग तो सगळी कुंडी गॅलरीत ठेवून आला। तर तुम्ही बघा माझी झाडं थोडक्यात दाखवते। फार अशी नाही आहेत, थोडीच आहेत पण बघून घ्या। कशी वाटली तुम्हाला माझी थोडीशी झाडं। मग आम्ही सर्वांसाठी फराळ बनवला। मी शाबू खिचडी बनवली। छानपैकी असं ताक ढवळलं आणि सगळेजण बसलो आम्ही फराळ करण्यासाठी। सर्वांना छान प्लेटीमध्ये मी खिचडी ग्लासमध्ये ताक ओतून दिलं। छानपैकी आम्ही सर्वजण खिचडी एन्जॉय करत होतो। मी आपले एक घास खाऊन बघितलं कसं झालंय तर छान झाली होती। म्हटलं थोडं ओमकारकडे पण कॅमेरा फिरवावा, बघू ओमकारची काय रिॲक्शन आहे। मग ओमकार सुद्धा खात होता। कॅमेरा दिसला म्हटल्यावर त्याने थोडी शायनिंग मारली केसांवरून हातून आणि सांगत होता छान झालंय। तोपर्यंत त्याला तिखट लागली म्हणजे मिरचीचा घास लागला। मग आमच्या समोरची चिल्लर पार्टी सुद्धा आली होती खिचडी खाण्यासाठी। म्हणजे मीच बोलून घेतलं होतं। त्यांनी सुद्धा मला सांगितलं की आंटी खिचडी छान झाली आहे। तोपर्यंत आमचं शंभू बाळ उठलं आणि आजोबांसोबत खेळत बसलं। बघा कसं बघतंय कॅमेराकडे लगेच। मग तो खेळत होता। मग त्याला त्याच्या बाबांनी मी खाऊपर्यंत त्याच्या बाबांनी शंभूला खाऊ घातलं। मी छानपैकी असं ताक पिलं, छान वाटलं एकदम ताक पिऊन। मग आम्ही आवरून फराळ करून निघालो कोल्हापुरात जाण्यासाठी। पण म्हटलं त्याच्या आधी थोडं आईकडे जाऊन यावं म्हणून आम्ही आईकडे गेलो। तर दार उघडलं तर तिथं चालू होता ह्यांचा सुद्धा उपवासाचा फराळ। तिथं सुद्धा शंभूच्या मावशीने शंभूला भरवलं। मला सुद्धा त्यांनी उपवासाचे डोसे दिले खायला आणि आम्ही आजी आजोबा मोठ्या आईला सगळ्यांना बाय करून आम्ही निघालो कोल्हापुरात जाण्यासाठी। जाता जाता थोडं पेट्रोल भरलं आणि आम्ही थेट गेलो महाद्वार रोडला। छोटी मोठी खरेदी होती म्हणूनच गेलो होतो। तर माझ्या चुलत नंदूबाईंच्या मुलीसाठी आम्हाला सॅक घ्यायची होती कॉलेजसाठी म्हणून आम्ही गेलो। त्याच्यासाठी सॅक घेतली, शंभूसाठी टोपडी, पाय मोजे घेतले आणि तोपर्यंत पाऊस चालू झाला। मग काय थोडा वेळ थांबलो, घरी आलो, थोडी झोप घेतली। संध्याकाळी झोप काढून झाल्यानंतर शंभू आमच्या शेजारच्या दिदीसोबत म्हणजे शंभूच्या अनुष्का दिदीसोबत छान असा खेळत होता। बघा किती छान खेळतो ना। सकाळी गेलेली वारी संध्याकाळी परत आली। मग तिथेच मी थोडा हळदी कुंकवासाठी गेले होते। त्यानंतर पुन्हा घरी येऊन संध्याकाळी वरीचा भात आणि आमटीची तयारी चालू केली। तर तुम्ही कशा प्रकारे आमटी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी ही खोबरं, शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये मिरची, कोथिंबीर घालून मी हे पेस्ट करून घेते आणि त्याचीच मी आमटी बनवते। तर तुम्ही कशा प्रकारे बनवता ते सांगा मला। मग शंभूला घेऊन सायंकाळी शुभम करोती म्हटली
छान अशी वरईच्या भातासोबत आमटी बनवून घेतली. एका साईडला वरईचा भात करायला घेतला, तर भातामध्ये पाणी घालून भात शिजत ठेवला. भातसुद्धा छान असा शिजला. मम्मीने इकडे उपवासाचे पापड तळले. तर असा होता माझा आजचा दिवस. तर तुम्हाला माझा मोठा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रात्री छान असा आईस्क्रीम खाल्लं आणि मग झोपी गेलो. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.